आज आपण बघणार आहोत एक टीप तर खोबऱ्यासाठी आहे ही. तर खोबरं कसं टिकवायचं पावसामध्ये सुद्धा. तर हे बघा आता ही ते खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत. तर हे अर्धा किलो खोबरं आहे. तर ह्या खोबऱ्याच्या वाट्या जर आपण अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या तर लगेच कडक होतात आणि बारीकसुद्धा मिक्सरला पटकन होत नाहीत आणि भाजायलासुद्धा खोबरं आपल्याला पटकन भाजता येत नाही कडक झाल्यामुळे. तर आता इथे चिप्स करायची खिसणी घेतलेली आहे आणि ह्या खिसणीने आपण हे काप करून घेणार आहोत. तर खिसणीवर करून घेतल्यामुळे अगदी पटापट होतात, सुरीने सुद्धा एवढे पटापट होत नाही आणि एकसारखे बारीक होतात आणि भाजायला सुद्धा पटकन हे पातळ असल्यामुळे भाजले जातात, मिक्सरला सुद्धा बारीक होतात. तर इथे बघा आता असे काप करून घेणार आहोत आपण. असे पातळ काप तयार होतात, एकसारखे असे सगळे काप तयार होतात. तर इथे आपण आता सगळे असे अर्धा किलो खोबऱ्याचे हे काप करून घ्यायचेत आणि हे बघा असे कॅरी बॅगमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. अजिबात खोबऱ्याला 6 महिनेसुद्धा काहीच होत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.